नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी मानसी आपले स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. भाजप राष्ट्रवादीला प्रचंड बहुमताने विजयी करा, अकोला शहर विकासाची मुख्यमंत्र्यांनी घेतली हमी. अकोल्यातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळणार, माजी महापौर विजय अग्रवाल यांचा जनहितार्थ विजय संकल्प. लोकसभा विधानसभेप्रमाणे मतदारांचे मिळणार आशीर्वाद, राष्ट्रवादी महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांचा दृढ विश्वास. महायुती सरकार सत्तेत असेपर्यंत लाडक्या बहिणींचा निधी बंद होणार नाही, मुख्यमंत्र्यांची अकोल्यात पुन्हा ग्वाही. महापालिकेची मतदार जनजागृती मोहीम वेगाने, ठिकठिकाणी मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद. आता सविस्तर बातम्या. अकोला शहराचे चित्र पूर्णपणे बदलण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची संधी द्या. शहराच्या सर्वांगीण विकासाची हमी मी स्वतः घेतो, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. अकोला येथील SSC क्लब मैदानावर आयोजित विजय संकल्प रॅलीमध्ये उपस्थित जनसमुदायाला ते संबोधित करत होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अकोल्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. तापडिया नगरचा उड्डाणपूल लवकरच पूर्ण होईल, तसेच शहरात अत्याधुनिक बस स्थानक आणि सर्व सोयींयुक्त महापालिकेची नवीन इमारत बांधली जाईल. शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिराचा कायापालट केला जाईल. शहरात भव्य सांस्कृतिक भवन आणि ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव निर्माण केला जाईल. मध्यवर्ती भागात भव्य वाणिज्य संकुल उभारून शहराचा चेहरा बदलण्यात येईल. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहील. प्रत्येक लाडक्या बहिणीला लखपती बनवणे हे आमचे ध्येय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येक बेघराला पक्के घर देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा एकदा अकोलेकरांचा आशीर्वाद घेण्याकरता आपल्यामध्ये मी उपस्थित आहे. आजची ही सभा इतकी प्रचंड आहे, इतकी विशाल आहे की माझ्या मनात कुठलाही संशय उरलेला नाही. रणधीर भाऊंनी जे टार्गेट या ठिकाणी सांगितलं 60 पार, ते टार्गेट आपली महायुती निश्चितपणे पार करेल, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आता नवीन एक वाढीव पाणी पुरवठा योजना देखील आपण तयार केली आहे. 221 कोटी रुपयाची ज्या योजनेचं काम आता आपण सुरू केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपण हे काम पूर्ण केल्यानंतर अकोला एक असं शहर होईल की या शहरातल्या कुठल्याही व्यक्तीने आपल्या घरी जर नळ सुरू केला, त्याच्या घरामध्ये रोज शुद्ध पिण्याचं पाणी हे त्याला घरात मिळेल, अशा माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत. अकोल्याचं विमानतळ जे आहे तेही आता आपण मोठं करणार आहोत. त्या विमानतळाकरता 209 कोटी रुपये भूसंपादनाकरता आपण दिले आहेत. 1800 मीटरची धावपट्टी आपण करतो. पुढच्या काळामध्ये 2800 मीटरची धावपट्टी तिथे कशी करता येईल हा देखील आपला प्रयत्न असणार आहे. आपल्याला आश्वासन दिल्यानंतर थेट मुंबईला गेलो, अपेक्स कमिटीची बैठक घेतली, 50 कोटीच्या आराखड्याला आपण मान्यता दिली आणि आता काळजी करण्याचं कारण नाही आहे. पुढच्या काळामध्ये सगळा निधी उपलब्ध करून देऊन एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे राजराजेश्वर जे आमचं संस्थान आहे त्याचा संपूर्ण आराखडा आम्ही पूर्ण करू आणि त्या माध्यमातून अतिशय चांगलं काम या ठिकाणी होईल. ज्याप्रमाणे राज्यातील 80% पेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये जनतेने महायुतीवर विश्वास दाखवून सत्ता दिली आहे, त्याचप्रमाणे अकोला महानगरपालिकेतही भाजप राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत द्यावे,
मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. सभेला विलंब होऊ नये, हजारोंच्या संख्येने नागरिक आपल्या लाडक्या नेत्याला ऐकण्यासाठी थांबून होते. यावेळी मंचावर पालकमंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, संघटन मंत्री विपेंद्र धोपेकर, आमदार प्रकाश भारसाखले, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख, माजी महापौर विजय अग्रवाल, भाजप महानगर अध्यक्ष जयंत मसने यांच्यासह जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला रणधीर सावरकर, प्रकाश भारसाखळे, विजय अग्रवाल आणि विजय देशमुख यांनी आपले विचार व्यक्त करत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले. सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसाद पाहता अकोला महापालिकेत महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे. आपल्याला कल्पना आहे, भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीची युती आहे. या ठिकाणी 14 ठिकाणी राष्ट्रवादी आहेत, 4 ठिकाणी आपले समर्थित आहेत. बाकी सगळ्या जागांवर भारतीय जनता पार्टी लढते आहे. आपलं कमळ आणि घड्याळ अशा या 2 निशाणी आहेत. माझी विनंती आहे, 15 तारखेला आत गेल्यानंतर इकडचा तिकडचा विचार करायचा नाही. ज्या बटनांवर कमळ किंवा घड्याळ दिसते ती बटन दाबायची आणि बाहेर यायचं. मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो, 15 तारखेला कमळाची आणि घड्याळाची काळजी तुम्ही घ्या. 16 तारखेपासून तुमची काळजी आमच्यावर सोडा. 16 तारखेपासून या अकोल्याला या महाराष्ट्रातलं एक आधुनिक शहर बनवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. अकोलेकरांनी आशीर्वाद देत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भाजप सरकारला स्थापित केले. त्याप्रमाणे अकोल्यात देखील मतदारांनी भाजप व राष्ट्रवादीला आशीर्वाद द्यावे असे आवाहन भाजप ज्येष्ठ नेते व माजी महापौर विजय अग्रवाल यांनी केले. त्यांनी सर्वांना हक्काचे घर देण्याचे मोठे आश्वासन आजच्या जाहीर सभेत दिले. गेल्या 2017 मध्ये महानगरपालिकेची सत्ता मतदारांनी भारतीय जनता पक्षाकडे दिली होती. जिगाव येथून पाणी आणण्याची तयारी सुरू आहे. पुढील काही महिन्यात अकोलेकरांना रोज पाणी देण्याचे नियोजन असल्याचे आश्वासन विजय अग्रवाल यांनी दिले. भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाल्यावर शहरात मोठा बदल दिसेल असेही ते म्हणाले. शहरातील बगीचांचे सौंदर्यीकरण करण्यात येईल. त्याचबरोबर शहरात खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नातून सिटी बस लवकरच सुरू होतील असा विश्वास विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला. पंतप्रधान आवास योजनेत ज्यांचे घरकुल अद्याप बाकी आहे त्यांना घरकुल देण्यात येईल. त्याचबरोबर शहरातील 14 जागांवर शासनाच्या नियमात बदल करून प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर देण्याचा संकल्प यावेळी माजी महापौर विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला. आवश्यक असलेले सगळे कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रभागातल्या नाल्या असतील, रस्ते असतील, लाईट असतील, साफसफाईचा विषय असेल, हे सर्व करण्याचं काम सर्व प्रभागामध्ये नगरसेवकांनी केलेलं आहे. अकोला शहरामध्ये सांस्कृतिक भवन आपण सुरू केलं होतं. हे सांस्कृतिक भवन साधारणतः काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. 2-3 महिन्यामध्ये हे सांस्कृतिक भवन हे लोकांच्या सेवेमध्ये जाणार आहे. आपल्या अकोल्यामध्ये पिण्याचं पाणी आपण 2 दिवस 1 दिवस आड देतो, परंतु या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी प्रयत्न करून जिगाव धरणावरून 30 MLD पाण्याचं आरक्षण केलं. 1000 कोटी रुपयाची ही योजना आहे. याचं निविदा झाली. 250 कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झाले आणि जिगावून पाईप लाईन टाकण्याचं काम सुरू झालं. 1-2 वर्षाच्या काळामध्ये या अकोला शहराला रोज पाणी कसं दिलं जाईल या प्रयत्नातून ते काम केलं गेलं. अकोला शहराच्या प्रत्येक वार्डामध्ये किमान 2 बगीचे असले पाहिजेत. यापूर्वी एकही बगीचा वार्डामध्ये कोणा नव्हता. जे 4-5 मुख्य बगीचे आहेत त्याचंही सौंदर्यीकरण आणि चांगलं काम करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात केलेलं आहे. आपले माननीय खासदार अनुपभाऊ धोत्रे यांच्या माध्यमातून अकोला शहराला 50 सिटी बस या सिटी बस मिळणार आहेत. त्याच्या चार्जिंग सेंटरचं काम पूर्ण झालेलं आहे.
जवळपास 6 महिन्याच्या कार्यकालामध्ये हे सगळ्या सिटी बस मिळणार आहेत. भविष्य काळामध्ये या शहरामध्ये ज्यांचे घरकुल राहिले त्या सर्वांना आम्ही घरकुल देणार आहे. आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये या अकोला शहराचे जे जे प्रश्न राहिले ते पूर्ण करण्यासाठी मतरूपी आशीर्वाद आपण द्या अशी विनंती आपल्याला करतो आहे. ज्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून विजय मिळवला होता, अगदी त्याचप्रमाणे या महानगरपालिका निवडणुकीतही भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा महापालिकेत आली पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी हजारो जनसमुदायाला केले. अकोल्यात आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजय संकल्प सभेत विजय देशमुख बोलत होते. भाजपच्या विजयी संकल्प सभेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांची आस्थेने चौकशी केली. त्याचबरोबर त्यांच्याशी अकोल्यातील घडामोडींवर चर्चा केली. अकोला महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची नैसर्गिक युती झाली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका ज्याप्रमाणे दोन्ही पक्षांनी मिळून लढवल्या त्याचप्रमाणे ही महानगरपालिका निवडणूकही आम्ही एकत्रितपणे लढवत आहोत. जिथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत तिथे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जीव ओतून काम करतील, तर जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आहेत तिथे भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीने काम करतील. या समन्वयामुळे निवडणुकीनंतर अकोला महानगरपालिकेत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन होईल अशी ग्वाही विजय देशमुख यांनी दिली. अकोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ही महायुती मतदारांसाठी सर्वात उत्तम पर्याय असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. आजच्या या सभेसाठी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमचे मार्गदर्शक माननीय आमदार रणधीरभाऊ सावरकर, आमचे स्नेही आमदार अमोलजी मिटकरी, आमदार प्रकाशभाऊ भारसाखळे, येथे उपस्थित भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, समोर उपस्थित सर्व पक्ष दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, माझ्या माता बंधू भगिनींनो, खरं आज या राजराजेश्वराच्या पवित्र भूमीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात जे येत आहेत, आपल्या सर्वांचं भाग्य आहे. ही निवडणूक म्हणजे फक्त निवडणूक नसून गेल्या 9 वर्षापासून निवडणूक झाली नव्हती, परंतु आताची जी निवडणूक आहे ती येणाऱ्या 25 वर्षाच्या या अकोला शहराच्या विकासासाठी एक व्हिजन, एक मॉडेल समोर ठेवणारी निवडणूक आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की या महाराष्ट्र राज्यात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात जे सरकार आहे, दूरदृष्टीचं सरकार आणि काम करणाऱ्यांचं सरकार, ती मग ती लाडकी बहीण योजना असो, शेतकरी सन्मान निधी असो, अमृत योजना असो, अशा अनेक योजना ज्या या सरकारनं आपल्या शहरासाठी आता होऊ घातलेल्या आहेत, त्याकरिता भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची सत्ता महानगरपालिकेवर आणणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि मी सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला दोनही पक्षांनी, विशेषतः मी एक गोष्ट अजून परत सांगतो की या शहरात भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत एक नैसर्गिक युती केली, जी गेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही मनापासून जे कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केलं, विधानसभेच्या निवडणुकीत एकत्रित कार्य केलं, त्याकरता म्हणून आदरणीय रणधीरभाऊ सावरकर, आदरणीय विजयभाऊ अग्रवाल, जयंतजी मसने यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना जो इथं आपल्यासोबत सामावून घेतलं आणि येणाऱ्या काळात जी साथ देण्याचं आपल्याकडून आम्हाला अपेक्षा आहे ती पूर्ण होईल अशीच अपेक्षा बाळगतो. आणि तितक्याच ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार भारतीय जनता पक्षाला सहकार्य करतील आणि या महानगरपालिकेत
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीचे सरकार येईल, ग्वाही देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. येणाऱ्या काळात राज्यातील प्रत्येक शहराचा वेगाने विकास होताना दिसेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. लाडकी बहीण योजना बंद होण्याच्या खोट्या प्रचाराला कोणी बळी पडू नका. जोपर्यंत देवाभाऊ आहेत तोपर्यंत लाडकी बहिणीचा लाभ मिळेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज दिले. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा खोटा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला. मात्र ही योजना सुरू होती, सुरू आहे आणि पुढेही सुरूच राहणार आहे. जोपर्यंत देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींना आर्थिक सहाय्य मिळतच राहील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. प्रत्येक जिल्ह्यात उमेद भवन उभारून बचत गटातील महिलांना त्यांच्या उत्पादनाची अधिकृत विक्री सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. सभेत भाजपाचा महाविकास संकल्पनामा प्रकाशित करण्यात आला. या सभेला पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी, माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील, माजी मंत्री दशरथ भांडे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, माजी महापौर विजय गरवाल, जयंत मसने, गिरीश जोशी यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. मध्यवर्ती वाणिज्य संकुल आणि बस स्थानक याच्याकरता 138 कोटी रुपयाची जागा ही देखील आपण सगळे पैसे त्याचे रद्द करून मोफत उपलब्ध करून दिली आहे. पण आता 1 वर्षापेक्षा जास्त काळ झाला लाडकी बहीण योजना सुरूच आहे. आणि लाडक्या बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही. पण आमच्या लाडक्या बहिणींना आता केवळ लाडकी बहीण ठेवायचं नाहीये. या ठिकाणी खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता येणार आहे. आता आपल्या मोदीजींनी सांगितलंय आपल्या बहिणींना आपल्याला लखपती दीदी बनवायचं आहे. महाराष्ट्र हे देशातील नागरिकरण झालेल्या राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून ग्रामीण भागासोबतच आता शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न आम्ही साकारत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी खेड्यांचा विकास साधला आणि आता शहरी विकासाची नवी वाट उघडली आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून आवश्यक तेवढा निधी आणि सविस्तर नियोजन आमच्याकडे तयार आहे असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. पण 2014 साली ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींनी कारभार स्वीकारला त्यावेळी मोदीजींनी सांगितलं भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरात देखील राहतो. गावाचा तर विकास करावाच लागेल पण शहराचा विकास देखील करावा लागेल. या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहरांकरता योजना सुरू केल्या आणि मग आपल्याला माहिती आहे स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहर योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शहर योजना, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये शहरांना द्यायला मोदीजींनी सुरुवात केली आणि पहिल्यांदा देशातली शहरं ही बदलायला लागली. आणि 17 पासनं जोपर्यंत आपलं सरकार होतं आणि त्यानंतर पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण या शहरामध्ये कामं केली. आपल्याला कल्पना आहे शहराची हद्दवाढ झाली. हद्दवाढ झाल्यानंतर 243 कोटीचा आराखडा तयार झाला. त्यातले पहिले 100 कोटी रुपये आपण दिले आणि त्याची कामं आपण त्या ठिकाणी केली. मला कल्पना आहे सरकार गेल्यामुळे रणधीर भाऊ पुढचे 143 कोटी रुपये तुम्हाला मिळाले नाही, पण आता चिंता करू नका, आता पुन्हा सरकार आलेलं आहे, तो पैसा देखील या ठिकाणी उपलब्ध होईल. अकोला महानगरपालिका निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी अकोला महानगरपालिकेच्या वतीने पथनाट्य आणि लोककलेच्या माध्यमातून प्रभावी उपक्रम राबविला जात आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाणे यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विविध भागात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरात तहसील कार्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, अकोट फैल यासारख्या परिसरात लोककला आणि पथनाट्याच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती केली जात आहे. पातूर येथील स्वर्गीय विनायक राखोंडे प्रतिष्ठानाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमात युवाश्री विशाल राखोंडे लिखित पथनाट्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
वासुदेव गोंधळी आणि विविध लोककलांच्या माध्यमातून भूमिका साकारत हे कलाकार लोकशाहीत मतदानाचे महत्त्व पटवून देत आहेत. पाहूया या पथनाट्याची एक झलक. करायला पाहिजे मतदान करायला पाहिजे. आलेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आलेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आपापल्या वार्डावर निगराणी पाहिजे. आपापल्या वार्डावर निगराणी पाहिजे. राहिलेल्या व्यक्तीला घेऊन गेलं पाहिजे. अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये जनभावना स्पष्टपणे दिसू लागली आहे. प्रभागाच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चेत स्थानिक प्रश्नांची जाण असणारे आणि जनतेत सतत उपलब्ध राहून विकासाला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्व म्हणून भाजपचे अजय शर्मा यांचे नाव आघाडीवर आहे. प्रभागातील विविध भागात भाजपच्या कमळ चिन्हास मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग 12 मधील नागरिकांच्या मते भारतीय जनता पक्षाचे तरुण आणि आक्रमक उमेदवार अजय शर्मा यांची ओळख केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून ते वर्षभर जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. प्रभागाची सामाजिक स्थिती आणि जमिनीवरील समस्यांची त्यांना सखोल जाण आहे. सामाजिक कार्यक्रम असो वा स्थानिक प्रश्न, शर्मा यांचा सहभाग आणि समस्या सोडविण्याची तत्परता यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. या निवडणुकीकडे प्रभाग 12चा मतदार केवळ एक औपचारिकता म्हणून न पाहता प्रभागाच्या भविष्याकडे पाहत आहे. रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, नागरी सुविधा आणि सुरक्षितता यासारखी कामे त्यांच्या कार्यकाळात मार्गी लागली आहेत. अजय शर्मा यांच्या नामांकन प्रक्रियेपासून ते प्रचारापर्यंत उसळलेली गर्दी पाहता त्यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे. आज दुपारी शहरात मुख्यमंत्र्यांच्या विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पॅनेलचे सर्व उमेदवार आपल्या समर्थकांसह सभास्थळी पोहोचले. या भव्य रॅलीने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. या रॅलीत भाजपचे अजय शर्मा, डॉक्टर प्राध्यापक अनुप शर्मा, भाजप महानगर उपाध्यक्ष संतोष पांडे, मनीष बाचुका, खोलेश्वर मंडळाचे अध्यक्ष नितेश पाली, कालीचरण अवस्थी, संदीप ठाकूर, सुरेंद्र चौहान, मनोज साहू, श्रीमती निशा कळी, श्रीमती रविता शर्मा, प्रकाश अग्रवाल, गणेश सपकाळ, सुगत गवई, सोनू उपरीकर, सतीश शुक्ला, निलेश तायडे, महेश गोंधळेकर, मंगेश बांगर, श्रीमती राधाताई सांगेवार यांच्यासह खोलेश्वर रोड मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण रॅली मार्ग दुमदुमून गेला होता. आदरणीय महाराष्ट्र के लाड़के मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस, जिनके नेतृत्व में महाराष्ट्र प्रगति के शिखर की ओर बढ़ रहा है, उसी विकास के रास्ते पे हमको अकोला को भी ले जाना है. आज उनकी प्रचार सभा है. मेरी सभी नागरिकों से गुजारिश है कि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युति अकोला में है. महायुति के सभी उम्मीदवारों को ज्यादा से ज्यादा बहुमत देकर जिताए. आपका जो एक वोट है वो आपके ही काम आने वाला है. ये जो विकास की गंगा महाराष्ट्र में बह रही है वो अकोला में भी कहीं रुकने न पाए, इस हेतु हमको ये काम करना है. ये जितने भी हमारे भारतीय जनता पार्टी के 62 उम्मीदवार है, ये सबके सब शिलेदार है. ये हर समय आपकी सेवा में उपस्थित रहेंगे और भारतीय जनता पार्टी का जो संस्कार है कि जन सेवा पहले और राजकारण बाद में, उसके नाते पूरा काम करने वाले लोग हैं. मेरे साथ में अजय शर्मा हमारे यहाँ के उम्मीदवार है. ये इस प्रभाग में 24 घंटे उपलब्ध रहने वाले उम्मीदवार है. इनका निशानी है कमल, कमल निशानी और 3 कमल और 1 घड़ी, ऐसा हमारे यहाँ पे प्रभाग है. इस महायुति के उम्मीदवारों को आप ज्यादा से ज्यादा वोट देकर जिताए, ऐसी मेरी सभी नागरिकों से विनंती है. आपका वोट आपका भविष्य तय करने वाला है, ये सोचकर आप मतदान कीजिए. जय हिंद, जय महाराष्ट्र. अकोला येथील नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉइड, लठ्ठपणा, ऍसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन, पीसीओडी सारख्या असाध्य आजारांवर उपचार करून रुग्णांना पुन्हा जीवन प्रवाहात आणण्याचे कौशल्य आहे. ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचाराने आजमितीस हजारो रुग्णांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. गेल्या 40 वर्षांपासून नाईक होमिओपॅथी येथे शरीराच्या सर्व आजारावर सर्वांगीण यशस्वी उपचार केले जात आहेत. ज्या रुग्णांना कुठेही फायदा झाला नाही अशा रुग्णांनी एकदा अवश्य भेट द्यावी. अधिक माहिती मोबाईल क्रमांक 91 75 95 71 91 30 01 61 29 व naikhomeopathy.com वर माहिती घ्यावी. रुग्णांनी अनुभव कथन केले आहे. मी विनोद जगदाळे. मला थायरॉइड असल्याने वजन खूप वाढले होते. शरीर भारी भारी वाटायचे. बैठकीचे काम असल्याने पाय सुजले होते. सोशल मीडियामध्ये नाईक होमिओपॅथीची जाहिरात बघितल्याने येथे उपचार करण्याचे ठरविले.
नाईक होमिओपॅथी येथे 2.5 महिन्याच्या उपचारानंतर माझे वजन 8 किलोने कमी झाले. शरीर हलके वाटायला लागले. पायाची सूज कमी झाली. नमस्कार सर, काय नाव आपलं? नमस्ते, विनोद शंकर जगदने. काय त्रास होता आपल्या इथे आले तेव्हा? माझं वजन खूप जास्त होतं, थायरॉइड होता मला, त्यामुळे वजन जास्त होतं. तर मी तुमचे ॲड बघितली, मग त्यानुसार आलो इकडे. आता 2.5 महिन्याच्या ट्रीटमेंटनी कसं वाटतंय तुम्हाला? 2.5 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये मला हलकं वाटतंय पहिलं तर शरीरामध्ये, आणि माझं वजन 8 किलो कमी झालं 2.5 महिन्यामध्ये. 8+ झालंय कमी, आणि असं पूर्ण बॉडीला असं हलकं हलकं वाटतं पूर्ण थायरॉइडचं. आणि माझ्या पायाची जी सूज होती तिला पण फरक पडला आहे. ऑफिसच्या कामाने बसायचो मी 5-5, 6-6 तास रेग्युलर, तर ते पायाची सूज वगैरे होत नाही आता. सूज येतच नाही पायाला आता. नसा सगळ्या क्लिअर दिसतात. समाधानी आहे तुम्ही ट्रीटमेंटनी नाईक होमिओपॅथीच्या? एकदम समाधानी. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त 2 ते 8 जानेवारी दरम्यान लोहमार्ग नागपूर पोलिसांकडून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला रेल्वे पोलिसांकडून असे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून 20 जणांना 4.5 लाख रुपये किमतीचे मोबाईल परत केले. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांनी घ्यायची काळजी, व्यसनमुक्ती अभियान, फिर्यादींना मुद्देमाल परत करणे असे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. अकोला रेल्वे पोलिसांनी नागरिकांचे चोरी गेलेले व गहाळ झालेले मोबाईल जप्त केलेले मोबाईल फिर्यादींना परत करण्यासाठी 4 जानेवारी रोजी कार्यक्रम घेतला. तसेच या सप्ताहादरम्यान वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त 2 ते 8 जानेवारी दरम्यान लोहमार्ग नागपूर पोलिसांकडून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला रेल्वे पोलिसांकडून असे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून 20 जणांना 4.5 लाख रुपये किमतीचे मोबाईल परत केले. राज्याच्या राजकारणातील चाणक्य आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज अमरावती विमानतळावर वादळी आगमन झाले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अमरावती विमानतळावर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. जय श्रीराम आणि भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण विमानतळ परिसर दणाणून गेला होता. मुख्यमंत्री विमानातून उतरताच भाजपच्या प्रमुख नेत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी राज्यसभा खासदार अनिल बोंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे आणि शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत करत अमरावतीत भाजप सज्ज असल्याचा संदेश दिला. यावेळी उपस्थित असलेल्या प्रमुख नेत्यांची फळीमध्ये आमदार प्रताप अडसड, प्रवीण तायडे, केवलराम काळे, उमेश यावलकर, त्याचबरोबर शेखर भोयर, प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, जयंत डेहनकर, दिनेश सूर्यवंशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख आणि प्रभुदास भिलावेकर यांची आक्रमक उपस्थिती होती. विमानतळावरील औपचारिक स्वागताचा सोहळा आटोपताच मुख्यमंत्री थेट रोड शोसाठी रवाना झाले. या रोड शोच्या माध्यमातून मुख्यमंत्री विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विमानतळापासूनच कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असून शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी आणि स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भराडातील अकोला अमरावतीचा गड कायम ठेवण्यासाठी फडणवीस स्वतः मैदानात उतरले असून या दौऱ्यामुळे विदर्भातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. आमच्या रोड शोला जो प्रचंड प्रतिसाद दिला त्यावरून हे स्पष्ट आहे की या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत या ठिकाणी मिळणार आहे. 5 वर्ष अमरावती महानगरपालिका भारतीय जनता पक्षाकडे होती. त्या काळामध्ये अनेक योजना या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाल्या. अमृत 2 ची पाणी पुरवठा योजना असेल, 998 कोटी रुपये माननीय मोदीजींच्या अमृत योजनेतून या ठिकाणी मिळाले. रस्ते विकासाला जवळपास 212 कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर केला. आणि एवढंच नाही तर दक्षिण एशियातील
सर्वात मोठी विमान प्रशिक्षण संस्था ही देखील अमरावतीमध्ये लवकरच सुरू होते आहे. त्याचं बांधकाम अंतिम टप्प्यामध्ये आहे. कल्पना आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी या अमरावतीमध्ये आणि मग पश्चिम विदर्भ आणि विदर्भामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला आणि आज अमरावती आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आमची मुलं शिकत आहेत आणि आमच्या मुलांची इच्छा आहे की अमरावतीमध्ये IT देखील आलं पाहिजे. त्याही दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही विशेष प्रयत्न करू. या ठिकाणी ITच्या संदर्भातली गुंतवणूक आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आज खरं म्हणजे मला फार उशीर झालाय कारण मला अकोल्याची सभा करायची आणि एअरपोर्टवरनं 5:30-6 नंतर फ्लाईट तिकडच्या उडणार नाही. त्यामुळे मी अधिक या ठिकाणी बोलणार नाही. पण मी सर्व माध्यम प्रतिनिधींचे मनापासून आभार मानतो की आपण देखील या ठिकाणी थांबलात आणि अमरावतीच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो. पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर तुम्ही या ठिकाणी विश्वास दाखवल्यानंतर अमरावतीला या महाराष्ट्रातले एक आधुनिक शहर म्हणून आम्ही तयार करून दाखवू हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. भाजप राष्ट्रवादीला प्रचंड बहुमताने विजयी करा, अकोला शहर विकासाची मुख्यमंत्र्यांनी घेतली हमी. अकोल्यातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळणार, माजी महापौर विजय अग्रवाल यांचा जनहितार्थ विजय संकल्प. लोकसभा विधानसभेप्रमाणे मतदारांचे मिळणार आशीर्वाद, राष्ट्रवादी महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांचा दृढ विश्वास. महायुती सरकार सत्तेत असेपर्यंत लाडक्या बहिणींचा निधी बंद होणार नाही, मुख्यमंत्र्यांची अकोल्यात पुन्हा ग्वाही. महापालिकेची मतदार जनजागृती मोहीम वेगाने, ठिकठिकाणी मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,42,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.